माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव नवरात्र जागरमध्ये आज आपण दुसरी माळ ब्रह्मचारिणी माता नमन करूया. आज नवरात्रीची दुसरी माळ असून दुर्गादेवीचे द्वितीय स्वरूप म्हणजेच ब्रह्मचारिणी माता. ब्रह्मचारिणी मातेला नमस्कार करूया. देवीला माळ समर्पित करूया. ब्रह्मचारिणी देवीची महती मंत्र महत्त्व आपण बघूया. कठोर तपाचे आचरण करणारी देवी ब्रह्मचारिणी म्हणून ओळखली जाते. ब्रह्मचारिणी देवीच्या हातात उजव्या हातात माळ, डाव्या हातात कमंडलू होय. ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती सिद्धी दोन्हीची प्राप्ती होऊ शकते असे सांगितले जाते. हजारो वर्ष अत्यंत कठोर तपाचरण केल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडले. देवीने कठोर तपाचरणाने महादेव शिवशंकराला प्रसन्न करून घेतले. ब्रह्मचारिणी देवीच्या शुभ आशीर्वादामुळे तप जप ज्ञान वैराग्य त्याग संयम धैर्य प्राप्त होते असे सांगितले जाते. ब्रह्मचारिणी देवीचे पूजन व मंत्र. सूर्योदयापूर्वी उठावे, नित्यकर्म करावे, आटोपल्यानंतर ब्रह्मचारिणी देवीची षोडोपचारे पूजा करावी. ब्रह्मचारी देवीला दूध किंवा दुधापासून तयार करण्यात आलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा, म्हणजेच पेढे बर्फी काजू कतरी बासुंदी असे म्हटले जाते. तसेच पूजनानंतर यथाशक्ती यथासंभव देवीच्या मंत्राचा जप करावा असे सांगितले जाते. ब्रह्मचारिणी देवीचा मंत्र कोणता? चला तर ऐकूया. या देवी सर्वभूतेषु मां ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिताः नमस्तस्यै 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 नमो नमः. ददाना कर्म पद्माभ्याम् अक्षमाला कमंडलो देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनोत्तमः. ब्रह्मचारिणी देवीची महती. ब्रह्मचारिणी देवीने तप करताना अन्न पाण्याचाही त्याग करून निर्जळा तपाचरण केले. सर्व देवतांनी ऋषी मुलींनी देवीला महादेव शिवशंकरपती म्हणून प्राप्त होण्याची वरदान दिले. ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने सुख समृद्धी शांती धर्म प्राप्त होते. विवाहात येणाऱ्या समस्या अडचण्या दूर होतात असे मान्यता असल्याचे सांगितले जाते. ब्रह्मचारिणी देवीला केवळ साखर किंवा मिसरीचा नैवेद्य दाखवला तरी देवी प्रसन्न होते असे म्हटले जाते. एकाग्र चित्ताने केलेल्या पूजनामुळे तणाव चिंता दूर होऊन प्रसन्नता निष्ठा आत्मविश्वास ऊर्जेचा विकास होतो. यश प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतात. ब्रह्मचार्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते. ब्रह्मचार्याला एक विशिष्ट अर्थ देखील आहे. आपले अस्तित्व अनंत आहे याची जाणीव सदोदित ठेवणे. आपण म्हणजे निव्वळ शरीर नाही तर आपली ज्योती स्वरूप आहे. या जगतेस जीवन जगत असाल तेव्हा तुम्ही ब्रह्मचार्यात असता. जितके तुम्ही शरीरापासून अलिप्त व्हाल तितके तुम्ही आनंदी व्हाल. जितके तुम्ही अनंत चेतनेला अनुभवाल तितके तुम्ही तणावमुक्त व्हाल. तितके तुम्हाला शरीराचे जडत्व कमी जाणवेल. हे ब्रह्मचर्य होय. आपण देवीच्या ह्या रूपाची आराधना करतो तेव्हा आपल्यामध्ये ब्रह्मचर्याचे गुण जागृत होऊ लागतात. आपली चेतना अनंताचा अनुभव घेऊ लागते. तो आपला मूळ स्वभाव होय. जेव्हा आपण आपला मूळ स्वभाव जाणतो तेव्हाच आपण शूर निडर पराक्रमी सामर्थ्यवाली बनतो. आज दुसऱ्या माळेतील माता ब्रह्मचारिणीला आपण वर्णन केले व म्हणूया. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते. बोला 16 कुलस्वामिनी माता की जय. कुलस्वामिनी माता की जय.